Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. एका वर्षाच्या आत मोदी सरकार जाणार हे वक्तव्य राहुल गांधींनी केलंय. दिल्लीमधल्या एका बैठकीमध्ये राहुल गांधींनी हा दावा आता केला आणि राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरती भाजप नेत्यांनी मात्र जोरदार टीका केली. बघूयात नेमकं काय घडलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. एका वर्षाच्या आत नरेंद्र मोदींचं सत्तेबाहेर जाणं निश्चित आहे असं राहुल गांधी म्हणाले. अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या दिल्लीतल्या बैठकीत राहुल गांधींनी हा मोठा दावा केला. दरम्यान राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते पाहूया. एका वर्षाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सत्तेच्या बाहेर जाणं निश्चित आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण होत असलेला असंतोष हे मोदी सत्तेबाहेर जाण्याचं मुख्य कारण ठरेल. देशातली परिस्थिती बदलत असून देशांतर्गत असंतोष वाढतोय. तीच शक्ती या बदलाला कारणीभूत ठरेल. आजवर मी केलेलं प्रत्येक भाकीत खरं ठरलंय. यावेळी सुद्धा त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. तर राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी मात्र टीका केली. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये कोसळेल. मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही. जागतिक अस्थिरतेचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं देशातही पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. अमेरिका इराणनं हॉर्मुझ बंद केल्यानं भारतात सुद्धा इंधनाची टंचाई भासली. देशभरातल्या पेट्रोल पंपांवर रांगा दिसून येत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन सुद्धा सुरू आहे. याच असंतोषाचा उल्लेख राहुल गांधींनी केला. बघा, असं आहे ना, त्यांना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आता काहीतरी शेख चल्लीचे स्वप्न दाखवावे लागतात. त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा नेता, त्यांचे निवडून आलेले आमदार खासदार पळून जातात. त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी बरोबर आहेत मुंगेरी लाल के हरे भरे सपने. प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींचं महत्त्व आता कमी व्हायला लागला. त्यांचं लोकांचं प्रेम पण त्याच्यामध्ये कमी व्हायला लागलं. तर त्यामुळे आता लोकांना कळलं की ज्यावेळेस मोदी साहेब ट्रम्प साहेबांचे मित्र होते, मग त्यांनी त्यावेळेस त्यांना काय सांगितलं, तुम्ही तुमचं इराण आणि तुमचं काय केलं, पण आमच्या इकडं नुकसान होऊ देऊ नका. हे बोलायला पाहिजे ना त्यांनी. मोदीजीने मित्र आहे ना तुमचे, मग बोलायला पाहिजे. 15 वर्ष अशाच प्रकारची अपेक्षा करून त्या ठिकाणी ते आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी वन लाईन स्टेटमेंट दिले, मुंगेरी लाल के हसीन सपने. त्यांनी स्वप्न पाहत राहावी, मेहनत करायला नको, लोकांच्या प्रश्नांवर लढायला नको, संघटन बांधायला नको. अशाच प्रकारे काहीतरी बोलायचं, चर्चेत राहायचं. तर राहुल गांधींना मुंगेरी लाल की हसीन सपने त्याला कधीही स्वप्न पडू शकतात. राहुल गांधीचं म्हणून आम्ही पप्पू बोलतो ना, त्या पप्पूला मुंगेरी लाल की हसीन सपने, त्यांना काही स्वप्न पडतात. स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. बघत असू दे, आम्ही आमचं काम करत आहोत. मोदी सरकारच्या भवितव्याबद्दल राहुल गांधींनी केलेला हा दावा खरा ठरणार की मोदी सरकार 2029 पर्यंतची 5 वर्ष पूर्ण करणार हेच पाहावं लागणार. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.